हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव म्हणजेच KBCNMU जळगाव यांची जी पेट आहे ती आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जवळपास महाराष्ट्रातील शेवटची पेट असेल, म्हणजे ह्या वर्षातली 2024 ची. जर तुम्ही बघितलं तर सर्व युनिव्हर्सिटीने ह्या वर्षी पेट एक्झाम घेतल्या आहेत. हे असं पहिल्यांदा झालंय. फक्त एक युनिव्हर्सिटी जी आहे तर ती बाकी आहे, ती म्हणजे RTMNU नागपूर. कदाचित त्यांची सुद्धा ऍड येऊ शकते आणि असं वाटतंय की आता कदाचित त्यांची ऍड येणार नाही आणि जवळपास मार्च मध्ये त्यांची एक्झाम होईल. म्हणजे या वर्षीच्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांनी पेड जे आहे तर घेतले आहेत. आणि पुढच्या वर्षी आता जो PhD एंट्रन्सचा जो सीझन असेल तर तो चालू होईल जुलै नंतर, हे लक्षात ठेवा. तर आता आता ही शेवटची संधी आहे. आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पेड बाबत काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा वेगळ्या आहेत बाकी युनिव्हर्सिटी पेटपेक्षा. तर त्या काय आहेत? पहिला म्हणजे त्यांचा सिलेबस जो आहे तो रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल पेपर, त्यात लॉजिकल रिझनिंग आलं, त्यात लँग्वेज ॲप्टिट्यूड आलं. तर बहुतेक 5 टॉपिक त्याच्यात असतात आणि सिलेबस थोडा वेगळा आहे. दुसरं म्हणजे याचे 2 पेपर असतात, हे लक्षात घ्या. पेपर 1 आणि पेपर 2. आता तुम्ही म्हणाल सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये पेपर 2 आहेत. पण इथे काय असतं माहिती आहे का? सेपरेट पासिंग असतं. आणि समजा तुम्ही 2024च्या पेटमध्ये पेपर 1च तुमचा क्वालिफाय झाला किंवा पेपर 2च तुमचा क्वालिफाय झाला, तर इथं काय होतं? समजा 2025 ची जी पेट असेल त्यावेळेस जर तुम्ही यावेळेस पेपर 1 क्वालिफाय आहात तर 2025ला तुम्हाला पेपर 1 देण्याची गरज नसेल. फक्त पेपर 2 तुम्हाला द्यायचा आहे. हे कुठल्याही बाकी युनिव्हर्सिटीत नसतं. तिथे तुम्ही पास किंवा फेल असं असतं, राईट? तर हे हे काय आहे, 2021ला ज्यांची पेट झाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटीची, 2021 आणि 23, त्या पेटमध्ये जो एक किंवा दोन अशापैकी एक सब्जेक्ट पास आहे तर त्याला यावेळेस फक्त तोच विषय द्यायचा आहे जो त्या विद्यार्थ्यांना फक्त त्याच विषयात पेट द्यायची ज्यात ते फेल झाले, राईट? हे सर्व आपण याच्यात बघू. एक्झाम अप्लाय करण्याची जी लास्ट डेट आहे ती 9 डिसेंबर आहे. टोटल डिटेलमध्ये आपण बघू. डॉक्युमेंट सबमिट करायचे की काय करायचे सर्व डिटेलमध्ये आपण बघू. आणि पहिलं म्हणजे ही त्यांची वेबसाईट आहे nmu.ac.in. ही तुम्ही गुगलवर टाका, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक असेल. आणि तुम्ही जर बघितलं तर यांची जी पेडचा जो ही ऍड आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं 9 तारखेपर्यंत, तुम्ही 9 डिसेंबरपर्यंत अप्लाय करू शकता. आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 2025लाच ही एक्झाम होणार आहे, लक्षात घ्या. पण ऍड जी आहे तर ती आली आहे आत्ता, राईट? तर ही आणि किती विषयात ही एक्झाम होणार आहे जर तुम्ही बघितलं तर बहुतेक सर्व विषय त्यांनी कव्हर केलेत. 42 विषयात जे आहे तर ती परीक्षा होणार आहे. डिटेलमध्ये जर आपण त्यांचं सर्क्युलर चेक केलं, हे बघा इथे त्यांचं डिटेल सर्क्युलर आहे. आणि ह्या डिटेल सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलंय की पेट जी आहे तर ती होणार आहे. आणि 50% सीट, हे लक्षात घ्या, 50% सीट जे आहे तर ते पेट क्वालिफाईड लोकांसाठी आहेत आणि 50% सीट जे आहे तर ते एक्झेम्प्टेड वाल्यांसाठी आहे. लक्षात घ्या, 50% फॉर पेट आणि 50% फॉर एक्झेम्प्टेड. त्यामुळे असं जनरली लोकांचा समज होतो की जे पेट क्वालिफाईड आहे त्यांना कमी प्रिफरन्स दिला जातो, नेटवाल्यांना जास्त प्रिफरन्स. असं नाहीये, बिलकुल 50-50 त्यांचा प्रिफर. त्यांना ते रूल प्रमाणे 50-50%च घ्यावे लागतील. आणि ते बघा, मी आधीच तुम्हाला सांगितलं, यांचा जो रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल जो पेपर असतो, दोन देर विल बी दीज पेपर्स. हे बघा, सब्जेक्ट स्पेसिफिक आणि जनरल पेपर. आणि पहिला जो पेपर असेल त्याला 50 क्वेश्चन असतील आणि दुसऱ्या पेपरला सुद्धा 50च प्रश्न असतील. आणि पेपर 1 मध्ये इथे बघा रिसर्च मेथडॉलॉजी असेलच, त्यासोबत लॉजिकल रिझनिंग असेल, न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल, ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड असेल आणि लिंग्विस्टिक कॉम्पोनंट म्हणजे लँग्वेज ॲप्टिट्यूड सुद्धा असेल. असे 5 वेगवेगळे याचे भाग असतात. आणि याच्यात तुम्हाला सेपरेट पासिंग आहे. पेपर 1 मध्ये सेपरेट पासिंग, पेपर 2 मध्ये सेपरेट पासिंग. आणि जसं मी सांगितलंय की तुम्ही एकदा एक पेपर पास झाला तर 2021 आणि 23 वाले ज्यांचा पेपर 1 पास झालाय, पेपर 2 पास नाही झालाय, त्यांना यावेळेस फक्त पेपर 2च द्यायचा आहे, पेपर 1 द्यायची गरज नाही. किंवा पेपर 2 जर पास झाले असतील तर फक्त पेपर 1च द्यायचा आहे. आणि आपण 2021 आणि 2023ला सुद्धा बॅचेस होते. हा पूर्ण सिलेबस जो आहे तर तो आपण कव्हर केलेला, राईट? आणि जवळपास 120 विद्यार्थी आपल्याकडे 2021ला होते, 120 विद्यार्थी
23 ला होते. अजूनही आपला ग्रुप जो आहे तर तो अजूनही आहे. आणि आपल्याकडे या वर्षी आता हा सिलेबस थोडा वेगळा आहे, जनरल सिलेबस नसल्यामुळं आपण याची स्पेशल बॅच जी आहे तर ती रन करतोय. आणि मंडे पासून ही बॅच पेपर वनची बॅच, हे लक्षात घ्या. पेपर वन मध्ये आपण सर्व शिकवणार आहोत, जे काही असेल सर्वचे सर्व आपण याच्यात शिकवणार आहे. पूर्ण सिलेबस हे 5ही टॉपिक, लॉजिकल रिझनिंग, लँग्वेज ॲप्टिट्यूड आणि मेंटल ॲप्टिट्यूड, त्यासोबतच रिसर्च मेथडॉलॉजी. आणि जे डेली लाईव्ह क्लास होतील, तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज आणि काही प्रमाणात पी-वाय-क्यू सुद्धा देण्यात येतील. आणि कंप्लीट सिलेबस तुमचं आपण इथे करून घेऊ. पेपर वनचं तुमचं कंप्लीट सिलेबस हा ग्लोबल ऑनलाईनवर करण्यात येईल. तुम्हाला ॲडमिशनचं गायडन्स सुद्धा आपल्याकडे देण्यात येईल. आणि याची फी फक्त 799 आहे. व्हॅलिडिटी काय असते? जोपर्यंत तुमची एक्झाम आहे तोपर्यंत आपले डेली लाईव्ह लेक्चर, त्यानंतर काही क्रॅश कोर्स पण आपण घेतो. अशा पद्धतीने आपण मेक शुअर करतो की तुमचं प्रिपरेशन पेपर वनचं ॲटलिस्ट तुम्हाला 100% पासिंगची गॅरंटी आपण देतो. आणि ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरवर 8179138413 किंवा 9766066858 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. आणि फक्त 799 मध्ये तुम्हाला जॉईन करून घेण्यात येतील. पेपर 2चे सुद्धा स्टडी मटेरियल आपल्याकडे आहे. तर कुणाला जॉईनिंग संबंधी काही डाऊट असेल तर इथे व्हॉट्सअप मेसेज करा. किंवा बाकी ॲडमिशन संदर्भात काही डाऊट असेल ते सुद्धा तुम्ही स्पष्ट शब्दात लिहून तिथे पाठवा, तुम्हाला उत्तर देण्यात येईल. राईट. आणि आता आपण परत वळूया. हे बघा इथे काय म्हटलंय, 60 मिनिटाचा कालावधी तुम्हाला देण्यात येईल एका पेपरसाठी. आणि असे 2 पेपर असतील. 50% मार्क जे जनरलला असतील, 45% मार्क जे आहे तर ते रिझर्व्ह कॅटेगरीला असतील. आणि ऍप्लिकेशन कसं करायचं, तर ती लिंक जी आपण दिली तिथे अप्लाय करायचं. आता इथे बघा क्लिअर शब्दात त्यांनी सांगितलंय की जे लोक 2021 ची आणि 2023 ची पेट पास झालेत, राईट, आणि त्यांना गाईड मिळालेले नाहीये, तर त्यांनी परत अप्लाय करायचंय. पण त्यांना अप्लाय कसं करायचंय, अंडर एक्झेम्प्टेड कॅटेगरीमध्ये त्यांना अप्लाय करायचंय. राईट. आणि दुसरं म्हणजे दोज हू हॅव क्वालिफाईड, आता हा खूप महत्वाचा आहे, आयदर पेपर वन और पेपर टू इन पेट 2023. हे बघा 2023 मध्ये आहे, 21 वाला नाही, आय एम सॉरी, मी थोडं 21 बद्दल बोललो. 23 साली जे पास झालेत, दे हॅव टू अपियर फॉर पेपर वन और पेपर टू ॲज केस मे बी. म्हणजे त्यांनी जो पेपर त्यांनी क्वालिफाय केलेला नाहीये तर त्यांना त्या पेपरमध्ये अपियर व्हावं लागेल. अँड दोज हू हॅव अपियर्ड इन द फायनल इयर ऑफ पीजी एक्झामिनेशन, तर यांना ते लोक सुद्धा अप्लाय करू शकतात, जे लोक पीजी एक्झामिनेशन. आणि फी किती आपण बघू. म्हणजे ज्यांचा रिझल्ट आहे ना, पीजी म्हणजे काय असतं माहिती आहे का, जर तुमचं ऍडमिशन पर्यंत जर तुमचा रिझल्ट येऊ शकेल तर तुम्ही अप्लाय करा. राईट. इज दॅट सिम्पल. राईट. आणि ओपन कॅटेगरीसाठी 1200 रुपये फी आहे. आणि बाकी जी कॅटेगरी आहे तर त्यांना सुद्धा 1200 आहे. फक्त SC ST या कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये आहे. आणि ओबीसी विथ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, विदाउट क्रिमिलियरसाठी 1200च आहे. नॉन क्रिमिलियर 1000 आहे. आणि फॉरेन स्टुडंट जर कुणी ऐकत असतील तर त्यांच्यासाठी 6000 रुपये आहे. आता प्रोसिजर तर फॉर्म फिल करायची तुम्हाला माहिती आहे. ती त्या लिंकवर स्टेप बाय स्टेप दिली आहे. राईट. आता तिथे तुम्ही फॉर्म फिल करा. आता आपण पुढचं बघू की प्रोसिजर आता काय आहे माहिती आहे का. कॅन्डिडेट अपेअरिंग फॉर द पेट एक्झामिनेशन शाल नॉट सेंड हार्ड कॉपी ऑफ द ॲट दिस स्टेज. हे काय असतं, जर तुम्ही आता पेटमध्ये अप्लाय करताय, फक्त अप्लाय करा, फी भरा आणि तुमच्याकडे जे आहे तर रिसिप्ट येऊन जाईल. आता सध्या तुम्हाला काहीच करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन पास व्हाल, हे लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन पास व्हाल त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट सेंड करायचे. राईट. आणि जे लोक एक्झेम्प्टेड आहे, आता सिंपल प्रश्न आहे, आता तुम्ही जे लोक पेट परीक्षा देणार त्यांना काहीच करायचं नाही. आणि जे लोक एक्झेम्प्टेड आहे त्यांनी डॉक्युमेंट पाठवायचे आहेत. काय, मार्कशीटची फोटोकॉपी, देन तुमचं फी भरल्याचं चलन, त्यानंतर कास्टचं नॉन क्रिमिलियर वगैरे जे असेल ते सर्व तुम्हाला. आणि नॉन क्रिमिलियर कधीपर्यंत असावी, 31/3 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असावी. राईट. अटेस्टेड फोटोकॉपी. बाकी जे जे लोकांना हँडिकॅप जे असतात तर त्यांच्यासाठी ते आहे. MPhil साठी जे आहेत त्यांना ते सर्टिफिकेट हवं आहे. राईट. नेट सेट हे काय सर्टिफिकेट असेल, नेटवाल्यांसाठी हे एक सर्टिफिकेट आहे बघा. राईट. तर नेटवाल्यांनी हे पाठवायचं आहे. आणि हे कुठे पाठवायचं, इथे बघा तुम्हाला दिसतंय, हा ॲड्रेस आहे, इथे तुम्हाला दिसेल तो ॲड्रेस तुम्ही तिथे टाईप करून पाठवायचा आहे. आणि 25/11 पर्यंत तुम्हाला हे बघा फॉर्म भरायचे. आणि जी डेट असेल ती खाली दिली त्यांनी. हॉल तिकीट तुम्हाला जवळपास 8 दिवस आधी येईल. हे बघा इथे डेट दिली. फॉर लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ
लास्ट डेट ऑफ सबमिशन हार्ड कॉपी बघा 16 डिसेंबर पर्यंत. जे लोक एक्झेम्प्टेड काय, ओनली फॉर एक्झेम्प्टेड कॅटेगरी, हे लक्षात घ्या. आणि तुमची परीक्षा जी आहे तर फर्स्ट वीक ऑफ जानेवारीमध्ये होणार आहे. आणि सेकंड वीक जानेवारीमध्ये तुमचा रिझल्ट येईल. आणि टेंटेटिव्ह सबमिशन ऑफ हार्ड कॉपी हे कुणानी, ज्यावेळेस तुम्ही पेट क्वालिफाय व्हाल त्यानंतर तुम्हाला 5 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हे करायचं आहे, राईट, तिथे फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि इट इज मॅन्डेटरी टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म इन पेट. म्हणजे 21 आणि 23 जे जे लोक जे आहेत, जे पास झाले आहेत, तर त्यांना मॅन्डेटरीली तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे, हे लक्षात घ्या. राईट. आणि पोस्टल डिले हे ऍक्सेप्ट करण्यात येणार नाही, हे त्यांनी सांगितलंय. आता तुम्हाला यात काही डाऊट असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. पेपर 1 पेपर 2 चा काही डाऊट किंवा सिलेबस बद्दल काही डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओ खालील सर्व कमेंटला उत्तर देण्यात येईल, किंवा मग त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपण तुमचे डाऊट क्लिअरिंग एक व्हिडिओ त्यावर बनवू. राईट. त्या जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की सांगा. आणि आणखीन काही डाऊट असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे, तर ते ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करा. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी सुद्धा तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. जसं की मी सांगितलं की हा सिलेबस जो आहे तर तो थोडासा वेगळा आहे. इथे त्यांनी म्हटलंय की 5 टॉपिक जे आहेत, रिसर्च मेथोडॉलॉजी, लॉजिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, एनालिटिकल ॲबिलिटी अँड लिंग्विस्टिक कॉम्पोनंट, ज्यालाच आपण लँग्वेज ॲबिलिटी ज्याला म्हणतो, तर ते 5ही टॉपिकवर आपण तुमचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व तुम्हाला सेपरेटली या टॉपिकवर देण्यात येतील, हे लक्षात घ्या. आणि याची फी फक्त 799. पेपर 2 चे सुद्धा नोट्स एक्स्ट्रा चार्जेस त्याचे असतील. त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा या नंबरवर. आता दुसरा काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.